आता मी शक्तिपीठवर जातो त्यावेळेला बघतो काही लोक कुकर्म तिथे पण करतात. तिथे पण देवाला सोडलेले नाहीये शक्तिपीठांमध्ये पण. कुकर्म कसं करतात? छलकपट करून ते सगळं सामान असतंय देवाचं, साडी असू दे, नारळ असू दे, एवढं महागडं महागडं करून विकतात. जणू का त्यांना शॉर्टकट करून लवकर जायचं असतं, लवकर इन्कम करून त्यांना 4-5 मजले घर, 4-5 त्यांना गाड्या सगळं घेऊन आणि कुकर्म पण तेवढं लवकर लवकर भरत असतं आणि त्याच्यानंतर त्याचं प्रारब्ध पण लवकर भरत्याने अकाल मृत्यू सुद्धा होतोय. आता जे कुकर्म करणारी माणसं असतात ना, ते लाईन घेण्यासाठी काय करतात, तिथे कर्मचाऱ्यांना किंवा तिथल्या भटजी बुवाला पैसे देतात. "ए माझं लाईन लवकर दे, मला लवकर जायचंय." मग त्याच्यामुळं काय होतंय, तुम्हाला देवाची मूर्तीचं दर्शन होतंय, देवाचा आशीर्वाद लाभत नाही. जो सकाळ ते दुपारीपर्यंत, दुपार ते संध्याकाळपर्यंत रांगेत थांबतोय, इमानदारीत रांगेत जातोय आणि देवाचं दर्शन करतोय ना, त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतंय. ना की छळकपट करून तुम्ही पैसे देऊन जे तुम्ही देवाचं दर्शन घेतला आणि तुम्हाला वाटलं मी देवाचं दर्शन घेतलो, मला आशीर्वाद प्राप्त नाही, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाही. कारण तुम्ही छळ-कपट करून त्या शक्तिपीठात गेला. छळ-कपट करून तुम्ही देवाचं दर्शन केलं. तिथे तुम्ही येताना काय घेऊन येता माहिती आहे? त्याच्या जे गण असतात ना, त्यांचं येताना तुम्ही दुष्कर्माच्या पात्र्यातच भागी होता. म्हणून विचार करून देवाच्या मंदिरात जाताना मी प्रामाणिकपणे लाईनीत जावं का असं दुष्कर्म करून मी पैसे देऊन दर्शन करावं, हे तुम्ही विचार करून करा. कारण ह्याचा दुष्परिणाम तुम्हालाच भोगायचा आहे, देवाला नाही.